न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मोबाईल असोसिएशनचा रक्तदान महायज्ञ। 7 ते 8 हजार रक्तपिशव्या गोळा करण्याचा महासंकल्प। रक्तदात्यांची उसळली गर्दी। सामाजिक भान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत शहरातील मोबाईल असोसिएशनने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे। या महाशिबिराचे हे 5वे वर्ष असून सकाळपासूनच अहिल्यानगर शहर आणि जिल्हाभरातून हजारो रक्तदात्यांनी केंद्रावर अभूतपूर्व गर्दी केली आहे। मागील वर्षी असोसिएशनने 5,000हून अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या, तर यंदा 7 ते 8 हजार रक्तपिशव्यांचा नवा विक्रम रचण्याचा आयोजकांचा निर्धार आहे। मोबाईल असोसिएशनने जिल्ह्यातील अनेक नामांकित सामाजिक संघटनांना एकाच छताखाली आणून या महासोहळ्याचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन केले आहे। या शिबिरातून संकलित होणारे रक्त जिल्हाभरातील थॅलेसेमियाग्रस्त मुले, तातडीच्या शस्त्रक्रिया आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी शिबिराला भेट देऊन मोबाईल असोसिएशनच्या या पॅटर्नचे जाहीर कौतुक केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आज 7,500 पिशव्या संकलनाचं उद्दिष्ट आजच्या या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने ठेवलेलं आहे। मी आपल्या शहराचे सन्माननीय लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप, या रिटेलर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आय लव्ह नगर आणि इतर सर्व आमदाराचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी भव्य प्रमाणामध्ये अशा प्रकारचं आयोजन करून केवळ रक्तसंकलन होणार नाही, यामध्ये समाजामध्ये एक प्रकारची जागृती करण्याचं काम त्यांनी केलं। रक्तदानाविषयी असणारे जे गैरसमज आहे त्यातून दूर करण्याच्या निमित्तानं मोठा प्रयत्न होतोय, त्याचा विशेष आनंद आम्हाला सर्वांना। तर म्हणजे मोबाईल रिटेलर्सच्या पदाधिकाऱ्यांचं मला अभिनंदन करायचं आहे की जसं मोबाईलमधून तुम्ही माणसं जोडण्याचं काम केलंय, तर या रक्तदानाच्या शिबिरातून तुम्ही माणुसकीचं नातं जोडण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। खरं रक्तदानाला कुठला जात, धर्म, प्रांत याचा काही संबंध नसतो। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि मला वाटतं आज आपल्या अहिल्यानगरकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला दिलेला आहे, मला अहिल्यानगर वासियांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे। आज विशेष करून महिलांचं योगदान अधिक मला मोठ्या प्रमाणात दिसतंय। मला वाटतं राज्यातली पहिली अशी घटना असली पाहिजे की महिला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत। आणि म्हणून मला संग्राम भैया, आपण सुरू केलेला हे उपक्रम आहे, विशेष करून श्री आदित्य जगताप यांनी त्याला एक मोठा संकल्प केलेला आहे, मी त्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। मला रक्तदात्यांचं अभिनंदन करायचं आहे की आज आपण उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिराकरता आज उपस्थित झालात। आपण रक्तदान करताय, त्याचबरोबर आपले जेवढे ब्लड बँक आहे, ब्लड बँकच्याही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना धन्यवाद करत, तर माझ्या अपेक्षा की जेवढे पाहुणे स्टेजवर आहेत तर सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे असं माझं मत आहे। ते करते असं वाटतं मला, महिलांकडे स्वतंत्र व्यवस्था आहे रक्तदानाची। पुढे मनापासून सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद, शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांचे आभार देखील व्यक्त करतो। आताच गोरक्षक पडोळ आणि अजित भाऊ जगताप या दोघांनी प्रास्ताविकवर आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की 2016 साली ही एमरा एक संस्था देशभरामध्ये स्थापन झाली। एमरा म्हणजे ही मोबाईल क्षेत्रामध्ये चळवळ काम करणारी, एक उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून काम करणारी संघटना ती निर्माण झाली। पण फक्त उद्योगापुरता, व्यवसायापुरता अडीअडचणीवरती काम नाही करत, तर हळूहळू काळ पुढे चालल्यानंतर
तर लक्षात आलं की आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून देखील कुठं ज्या ज्या अडचणी निर्माण होतील त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि मग कोविड सारखं एक मोठं संकट ज्या वेळेला पुढे आलं, यांच्यातलं राष्ट्रीय पातळीवरती काम करणारे सचिव म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व यांच्यातनं निघून गेलं, तर यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आपण त्याच्या स्मरणार्थ हे आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतला पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही 2021 साली पहिली झाली. आणि त्यांनी सांगितलं की फक्त 150 ब्लड बॅग याच्यामध्ये पहिल्या वर्षी हे एवढं ब्लड कलेक्शन झालं. पण जसं काळ पुढे चालला ते 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी आम्हाला खात्री आहे की आज अहिल्यानगर वासियांचा प्रतिसाद आज सकाळी 6:30 वाजेपासून आम्ही पाहतोय. 6:30ला पहिला रक्तदाता या ठिकाणी या सभागृहामध्ये आला आणि आता 1200च्या पुढे आकडा आता आपला गेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्व रक्तदात्यांचे अहिल्यानगर वासियांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रक्तदान म्हटलं साहेब, आपण पाहतो आमचे अनेक सहकारी असतात, प्रत्येकाने रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे असा आमचा आग्रह असतो. मग तिकडे 10 ब्लड बॅग झाल्या तरी चालतील, हरकत नाही. 10 लोकांना आपली मदत होऊ शकते. आणि एका ब्लड बॅग मधून आपण जर पाहिलं तर वेगवेगळे घटक असतात. 5 रक्त घटक वेगळे होतात, म्हणजे 5 लोकांपर्यंत पोहोचू शकतं. पण एक जरी पकडलं तर 10 लोकांना मदत उपलब्ध होती. आणि माझा तर नेहमी अनेक वेळा मी सांगत असतो की प्रत्येकाचा जन्मदिवस असतो, जन्मतारीख असते. आपल्या जन्मदिवशी, जन्मतारखेच्या दिवशी आपण प्रत्येक व्यक्तीने संकल्प केला पाहिजे की मी स्वतः जरी मला ब्लड डोनेशन कॅम्प घेता नाही आला, मोठा ब्लड डोनेशन कॅम्प नाही घेता आला, हरकत नाही, पण मी स्वतः जाऊन एखाद्या ब्लड बँकमध्ये जाऊन मी स्वतः रक्तदान करणार असा संकल्प केला तर ह्या देशामध्ये अंदाजे 125 कोटीच्या पुढे आपली लोकसंख्या आहे. मला वाटत नाही त्याच्यातले 100-25 कोटी जर आपण सोडून दिले, त्या रक्तदान करता येत नाही आजारामुळं, दुखण्यामुळं, एज असल्यामुळं, पण किमान 80-90 कोटी लोकांच्या ब्लड बँक जाऊन रक्तदान केलं तर मला वाटत नाही देशामध्ये कुठल्याही व्यक्तीला रक्त कमी पडत. आपण बाहेर देशात रक्त पाठवू शकतो. एवढ्या मोठं मदत ही जागतिक पातळीवरती आपला भारत देश एवढं काम करू शकतो. त्याची इमेज, त्याची एक वेगळी प्रतिमा आपण जगामध्ये करू शकतो. म्हणून आपल्या सर्वांचा मानस, आपल्या सर्वांचा संकल्प हा भारत भूमीचा संकल्प पाहिजे. म्हणून एक प्रयत्न आहे. एम्रानी पुढाकार तोच घेतलाय की आज जसं आजी भाऊनी सांगितलं की 1% लोक ब्लड डोनेट करतात. ते फार आज कमी प्रमाणात आपण याच्यावरती काम करतो. आज जसं आजार पाहिजे, किडनी फेल्युअरचे आजार आहेत, त्याला ब्लड डोनेशन लागतं. थॅलेसेमियासारखं आजार आहे, त्याला ब्लड लागतं. ऍक्सिडेंट झाला, आमची एखादी महिला भगिनी तिची प्रसूती असते, तिला ब्लड लागतं. अशा वेगवेगळ्या स्तरावरती एवढं ब्लड रोज लागतं. आणि या ब्लड बँक सातत्याने शोधत असतात. कोणाचा वाढदिवस त्याला भेटतात, त्याला विनंती करतात ब्लड डोनेशन कॅम्प घ्या. 8 द्या, 10 द्या, 20 द्या, 5 द्या, 1 द्या, द्या, ही त्यांची मागणी असते. म्हणून हा पुढाकार आज या ठिकाणी असणारे अमितजी बुरा असतील, अजितदादा पवार असतील, अजित भाऊ जगताप असतील, मनीष शेठ चोपडा असतील, आमचे गोरख भाऊ पडवे असतील, प्रीतमजी असतील, ही सगळी लोक मागच्या 1.5 महिना झाला आपला व्यवसाय कामधंदे सोडून या सगळ्या व्यवस्थेकरता काम करतायत. मी मनापासून त्यांचे आपल्या महाराष्ट्रामधला सर्वात मोठा मेगा ब्लड कॅम्प आयोजित करण्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. आणि अशा मागील 5 वर्षापासून अहिल्यानगर मोबाईल रिटेलर असोसिएशन जिल्ह्याभरात रक्तदान शिबिराचं आयोजन करतं. 2021 साली 150 रक्तपिशव्यांपासून सुरू झालेला हा प्रवास मागच्या वर्षी आपण 5250 रक्तदात्यांनी अख्ख्या जिल्ह्याभर रक्तदान केलं. यावर्षी आमचा संकल्प आहे की नगर शहरातून 5000 रक्तदान आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून 2500 रक्तदान, असं संपूर्ण तालुका जिल्हा मिळून 7500 वर रक्तदान करण्याचा आमचा संकल्प आहे. आतापर्यंत तालुका ठिकाणी 1550च्या वर रक्तदान झाले आहे आणि आज सकाळपासून शहरात जवळपास 1500च्या वर रक्तदान झाले. म्हणजे आमच्या संकल्पातले 7500 जे रक्तदान करायचं होतं त्यापैकी 3000 संकल्प आम्ही आताच यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आणि हे जे 7000 रक्तदान होणार आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येकी 3 असा 21000 लोकांचे प्राण वाचणार आहेत. शहरात जिल्ह्यात जो रक्ताचा तुटवडा आहे तो दूर होणार आहे. नवीन रक्तदाते या चळवळीत जुडणार आहेत. जे डोनर्स असतात, निगेटिव्ह ब्लड जे डोनर्स असते, रेअर ब्लड ग्रुप असतात, ते नवीन लोक ह्या संकल्पात ऍड होणार आहेत. आणि ह्याच्या माध्यमातून आमचा एकच उपक्रम आहे की कुणाचाही जीव रक्ताविना जाता कामा नये. नवीन लोकांना याच्यामध्ये जोडणं, त्यांची भीती दूर करणं. तर मी सर्व नगरकरांचे खूप आभार मानतो आणि यानंतरही जे रक्तदाते येतील त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो आणि आमचा संकल्प पूर्तीसाठी आपण सहकार्य करावे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.